जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आलो स्नेहांजली येथे, स्टार सिटी येथे स्नेहांजली तिथे आपण आलो आहे, नागापूर येथे. ताई तू बोल, काय प्रॉब्लेम आहे बोल. सो मोर्या मी वॉशिंग मशीन घेतली ॲटोमॅटिक, फुल्ली ॲटोमॅटिक. आम्ही 2026चं मॉडेल बुक केलेलं आणि ह्यांनी आम्हाला देताना 2025ची दिली. बॉक्सवर 2026 आहे आणि आम्ही आज येणार होती ती मशीन. पूर्ण दिवस मी वाट बघत राहिली, घरी आली नाही आणि कोणी मला इन्फॉर्म पण केलं नाही की मशीन आज येणार नाही, उद्या डिलिव्हरी होईल. मी आत्ता इथे आली, यांना सांगितलं मशीन आली नाही. ती बोलतात नाही येणार नाही, तुम्हाला काही करायचं ते करा, मशीन येणार नाही, रिप्लेस होणार नाही. उलटी उडबाउडीची भाषा बोलायला लागली. आणि आता जेव्हा समजलं आम्ही काय करणार आहोत तेव्हा त्यांनी मशीन कंझ्युमर कोर्ट किंवा पोलीस तुम्ही सांगितलं, त्यानंतर बोलले की बिंदास तुम्ही आम्ही त्या मॅनेजरला जेव्हा सांगितलं की आम्ही आता कंझ्युमर कोर्टकडे जाणार किंवा तुमच्याकडे रितसर तुमची तक्रार पोलीस स्टेशनला करणार, तेव्हा कुठे आता ते मान्य झालेले आहेत रिप्लेस करण्यासाठी मशीन. पण असा फ्रॉड हे सामान्य गरिबांसोबत जर होत असेल तर हा आपल्यावर झालेला अन्याय आहे. जेणेकरून म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की यापुढे कुठलाही गरीब माणूस जाईल या स्नेहांजलीमध्ये. हे रिलायबल इकडे स्नेहांजलीचं दुकान आहे, एवढं मोठं दुकानाचं नाव, पण अशी ही गरिबांसोबत फसवणूक केलेली जाते, ही यापुढे व्हावी नाही, म्हणजे झाली नाही पाहिजे. याच्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर आपल्याला आधी आपण या मॅनेजरची सुद्धा आपण बोला, रिप्लेस करून देतात आहे. रिप्लेस करून देतात, आता ते देतात. बघू काय झालं. या आतमध्ये. कुठे गेले मॅनेजर साहेब? राणे पत्रकार आलोय. काय साहेब, आमच्या माणसाने तुम्ही त्रास देताय. सर आम्ही त्रास देत नाही. गोडाऊन वरून कंपनीच्या गोडाऊन मधून यांना म्हणजे फॉल्टी नाही, पीस इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मिसमॅच आहे, ते गोडाऊन करून गेलाय. तर यांना परवा सांगितलं, म्हणजे जेव्हा डिलिव्हरी त्या दिवशी सांगितलं की सर आम्ही आजचं चेंज करून देणार, पण तिकडनं जी गाडी आहे ना ती आली नाही म्हणून हे आले इकडे. तर यांना बोललो मी सर उद्या करून देतोय. आता हे म्हणजे ओरडायला लागले, भांडायला लागले. तर मी बोललो ठीक आहे बाबा, तुम्हाला जो करायचं करा, मी चेंज करून द्यायला, कंपनीचं फॉल्ट आहे, कंपनी आम्ही आमच्याकडून चेंज करायला रेडी आहे. पण आता ते ऐकायला रेडी नाही तर आम्ही काय करू शकत नाही. चेंज करायला रेडी झाले कधी तुम्ही? सर पहिले त्या भावाला विचारा. ज्यांची आम्ही जेव्हा मशीन घेतली 2025चा मॉडेल आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये 2025चा मॉडेल आहे आणि वरती जो बॉक्सवर आहे, बॉक्सवर 2026चा आहे. म्हणजे तुम्ही बॉक्स चेंज कसे करताय? बॉक्स कंपनीकडून गोडाऊन वरून जो पीस आला, आता गोडाऊन मधून ते मिसमॅच पीस आला, आम्ही काही बघत नाही, आम्ही डायरेक्ट टेम्पोवाले जे डिलिव्हरी करतात. आता हे येऊन आम्हाला सांगितलं की असं आहे, तर आम्ही बोललो ठीक आहे सर, तसं ते गोडाऊनची जे तिकडे वर्लपूल कंपनी जी चूक झाली असेल, आम्ही तुम्हाला आमच्याकडून चेंज करून देणार. पहिले कस्टमर असे आलेत, त्याच्या आधी असे कस्टमर आलेत तुमच्याकडे, चेंज झाले काहीतरी बॉक्सवर वगैरे तक्रार घेऊन? ते काय होतं ऐका, काय होतं, आता तुम्ही कस्टमर आहे, तुम्ही काय कुठला माल घेतला, समजा तुम्हाला ते तुम्ही चेक केलं, काही फॉल्टी असेल किंवा काही डेटचं असा मिसमॅच असेल तर तुम्ही रिटर्न करणार. तर आम्ही तो पीस गोडाऊनमध्ये कंपनीमध्ये रिटर्न करतो की बाबा तो घेऊन जा, हे बरोबर नाही आहे. आता बाय तिकडची चुकीने तोच पीस यांना परत आला. समजलं ना? कस्टमरचं असं म्हणणं की तुम्ही त्यांच्याशी गैरव्यवहार केला, त्यांना ओरडले काय? सर गैरव्यवहार आम्हाला कस्टमर पैसे देतात, कस्टमर आमचे भगवान आहे, तर आम्ही कशाला यांच्याबरोबर गैरव्यवहार करणार? आम्ही गैरव्यवहार नाही केला. पहिल्या दिवशी ते हे आले, यांच्याबरोबर दुसरे कोण, मला वाटतं कोण यांचे भाऊ होते, कोण होते माहीत नाही, ते आले. त्यांना बोललो सर चेंज करून देतो मी भाई, ठीक आहे, जे चूक झाली असेल कंपनीकडून किंवा आमच्या गोडाऊन म्हणून आम्ही चेंज करून देणार तुम्हाला. मी ॲक्सेप्ट केलं. हे बोलले केव्हा देणार? तर मी म्हणजे आजचं सांगितलं. पण आज तुम्हाला तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही रेकॉर्डिंग करता, तुम्हाला मेल दाखवतोय डिलिव्हरीमध्ये यांचं टाकलं होतं मशीन. पण आता तिकडनं लेट झालं की काय प्रॉब्लेम, गाडी इन्फॉर्म करायचं काम तुमचं आहे ना. लेट झाले नाही झालं इन्फॉर्म करायचं काम तुमचं आहे. सर ते मानतोय. आता या मुलग्यांनी वॉशिंग मशीन आमची यायची होती, यांनी चुकी केली. वॉशिंग मशीन आज आमची यायची होती म्हणून ती कुठे गेली नाही. कशाला ती वाट बघत राहिली? वॉशिंग मशीन यायची होती म्हणून ती कुठे गेली नाही.
आणि तुम्ही आता सांगता की इन्फॉर्म करायला पाहिजे किंवा यांनी करायला पाहिजे होतं ना आम्ही. या मुलांनी चूक हा मुला सेल्स पर्सन होता, यांनी चूक केली. याला मी सांगितलं जरा फोन कर, काहीतरी कामात होता आणि त्यांनी नाही केली. ते मी मानतोय, त्याच्यासाठी मी खेद व्यक्त करतोय. तुम्ही जे बोला ते करतोय. तुमच्या अनेक तक्रारी आहेत. ते मागे एकाला टीव्ही पण तुम्ही दिलेला, तो पण काहीतरी फॉल्ट होता, नंतर तुम्ही चेंज नाही करून दिला. मला तुम्ही कूलर दिला होता, ते तुम्ही आपला कूलर तो दिला उषाचा, माहिती आठवतं तुम्हाला ना? राणे मी बोलते नव्हतो, पत्रकार. मी हा, नव्हतो, दुसरं तेव्हा माझा पण प्रॉब्लेम होता. ठीक तुम्ही आहे मला ना. काय बोले की कंपनीकडून डायरेक्ट घे, कंपनीला सांग, आम्ही फक्त आता डीलर हे आहोत. ऐका, ऐका, replacement तुम्ही ऐका, माझ्या बाबतीत पण असं घडवलेलं सर, आहे. आज माझ्या माणसांच्या बाबतीत पण तुम्ही घडवलेलं आहे. हे ठीक बघा, आहे इथे बाबा. आगरी कोळी आदिवासी माणसाला त्रास झाला ना पाहिजे. तसं तर ठीक आहे, कोणाला नाही त्रास झाला होणार, नाही पाहिजे. होणार, मला सांगितलं. माझ्या आगरी कोळी आदिवासी माणसाला त्रास ठीक झाला, आहे. मी त्याला पेटून उठणार. ठीक आणि हा आहे. तुमचा व्हिडिओ मी व्हायरल करतो आता. ठीक आहे सर, ठीक आहे बाकी काय सांगताना त्यांना काहीच वाटत नाही. सर. नाही. काही वाटत नाही. आता काय हा. करू मी? काय माझा हे गळा कापून तुम्हाला देऊ? गळा कापून नका बोला, देऊ कसं तुम्ही. वाटतं ते गळा कापून मी तो यांना माझी बोललो, फसवणूक हे करू बोलले नका. मी माझ्या घरी तू तू चल बाबा, माझे कपडे धु. मी बोला काय तुम्ही बोलला की हे बाबा, काय आता पण कशी करू? हा, बरं. गिफ्ट एवढा ढिगारा आहे कपड्याचा, चल तू कपडा धु. आम्ही गिफ्ट आता हे साठी काय? आलो का इकडे? आणि मी बोललो- काही पाहिजे का? कशासाठी घेतले आज वोटिंग? काय तुमचा काय वाढदिवस वगैरे काय आहे का? काय काय नाही काही आपल्याला प्रोग्राम नाही ना? हा. हा, त्या प्रोग्राम नाही, पण त्यांनी घेतले वॉशिंग मशीन. सर घेतो, मी वॉशिंग मान्य मशीन करतो. ती कालाची गरज मी आहे. डिनाय करतो. काही मी बोललो का की नाही नाही हे आमची चूक नाही, नाही नाही, काही मला माहित नाही. मग आता त्यांना देणार ना तुम्ही वॉशिंग मशीन? हा, उद्या बोलू ना. उद्या दुसरी मशीन मागवतोय. लेटेस्ट 2026 मॅन्युफॅक्चरिंग, आतमध्ये बाहेर दोन्ही मिळणार. पहिले हे चेक करणार, पाहिजे तर यांच्या घरी पाठवतोय. पहिल्या मशीन चेक करा, सॅटिस्फाईड झालं मग ती जुनी जी आहे, जुनी म्हणजे यांच्या घरी जी दिलेली आहे ती रिटर्न करा, ही ती घ्या. बस, बाकी काय. उद्या चालेल ताई? परवाच्या दिवशी बोललेले आहे, आज येईल. हा. आज सर आली. तर बोल, गाडी नाही तर आता मी काय करू? आम्ही पण माणूस आहे, आम्ही इकडे आहे. नाही, उद्या तुम्हाला द्यावीच लागेल आता त्यांना. उद्या मी बोलो ना, उद्या पण हा व्हिडिओ उद्या व्हायरल होणार माझा. सर हा तुम्ही पाहिजे तर जे काय तर जे सांगा. चालेल ताई? उद्या परत व्हिडिओ करायला लागणार नाही ना साहेब? अरे नाही सर, मला मला काय नाही, लवकर मी एकच सर, व्हिडिओ तुम्ही- 10 वेळा नाही टाकणार. मला काय शौक आहे का की कुणाबरोबर फालतू मध्ये भांडायचं? मी आता येतोय ते मलाडवरून इकडे येतोय, 12 तास आम्ही इकडे हे घासतोय, तुम्ही तर आम्हाला काय बाहेर शौक आहे? कष्टाची कमाई करतो. कष्टाची कमाई करते. आम्हाला बरं वाटतं. हे बघा, हे ग्राहक आहे. भांडायला. आणि तुमचं डीलरचं काम आहे. तुम्ही आणता सर, विकता, तर मी बोललो ना तुमचं बाबा, dealer ते- आहे. हा, तुम्ही मी dealer आहे. बोलतोय. त्याच्यामुळे तुम्ही जे वस्तू देता ना ग्राहकांना, माझी सगळी जे क्लिअरिटी मी तुम्हाला सांगितली, समजलं मला. सांगितली. तुमच्या तक्रारी अनेक आल्यात माझ्याकडे आतापर्यंत. तुमच्याकडे तक्रारी- आता आम्ही तक्रार घेऊन आलो समजा, आता तुम्ही डिलिव्हरी आम्हाला काय सांगता की यांची कंपनीचा फड, मग तुम्ही आमच्या वतीने कंपनीकडे काय तक्रार करणार आहेत? आम्ही कंपनीमध्ये तो पीस परत पाठवणार आणि कंप्लेंट आणि जो आमचा सेल्स हेड आहे, जो वर्लपूलचा कंपनीवाला सेल्स वाला येतोय हेड, त्याला सांगणार की बाबा हे तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही पीस जो पाठवताय तो चेक करून पाठवा. तुमच्यामुळे तुम्ही घेताना आमच्या- चेक करून का आमच्या ना घेत साहेब? तुम्हाला मी सांगतो, तुम्ही घेताना चेक करून का ना घेत? तुम्ही ग्राहकांची कशाला डायरेक्ट? तुम्ही गोडाऊनमध्ये ग्राहकांना, आता ग्राहक समजदार आहेत म्हणून जर असे किती जणांना छोट्याशा फॉल्टवर हा, मला समजा, छोट्याशा बोर्डवर तुमचा काय झाला, अनर्थ झाला, काय करणार तुम्ही? तर याच्या पुढे अशी काय चूक नको. करणार? आणि माझ्याकडे परत कोणी तक्रार करायला पण आले नाही पाहिजे तुमची. एक ठीक आहे, एक ठीक आहे. वर्षाचा कंप्लीट गॅप पडला ना तो, एक हा. वर्षाचा. मग 2025. तुम्ही- वॉरंटी देताना तुम्ही काय द्याल? मग वॉरंटी कॅन्सल होणार त्याच्यात? वॉरंटी कॅन्सल होणार. वॉरंटी 25चा माल तुम्ही देताय. वॉरंटी उद्या मशीन झाली, उद्यापासून उद्याचं बिल आता बिलावरती वॉरंटीचा एक उद्याचं वर्ष डेट पूर्ण येणार. रोज तो पूर्ण आणि केलेला. उद्या- साहेब, किती उद्यापासून वर्षाची वॉरंटी वॉरंटी होती? दुकानवाला साईन करतो 3 तेव्हा. वर्षाची 3 वर्षाची वॉरंटी. 3+1 25चं दिलं. 3+1 आहे ना, 4 आहे ना. काय साहेब? अरे ओय, वॉरंटी कितना साल का है? 3+1 4 वर्ष अख्ख्या मशीनची आहे, 10 वर्ष मोटरची आहे. चालेल ना, देऊन टाका उद्या. हा व्हिडिओ मी व्हायरल करतो. आणि माझा कसं आहे, एकदा काढला व्हिडिओ की तो व्हायरल अरे करणार. सर, ठीक आहे ना बाबा. हा, मला असं बोलतो. नाही बरोबर त्यांचं. अरे त्यांना पण सगळं काय सांभाळायचं आहे कस्टमरला. चालेल. आम्हाला पण बरं वाटतं काय, आता कस्टमर येऊन इकडे ओरडतात. आम्हाला कस्टमर आमच्यासाठी भगवान आहे. बरोबर. चालेल. आता ठीक आहे, चला, हा व्हायरल करतो मी ठीक आहे, व्हिडिओ. ठीक आहे, चालेल ठीक आहे, चालेल. ओके. ज्यांची कंपनीने स्नेहांजलीने फसवणूक केली आहे त्यांनी डायरेक्ट कमेंट करा. या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कारवाई करून टाकू. जय महाराष्ट्र. तेच आता यांचं पहिलं बघायला लागेल ना. 25, 26. टाकू ना व्हिडिओ? टाका ना व्हिडिओ टाकायलाच पाहिजे.